इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ चौथा, चतुर हिराबाई. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली. अहो, हा पहा आपला बैल, चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गोष्ट संपली. आता त्या गोष्टीवरील आपण गृहकार्य सोडूया. तोंडी उत्तरे द्या. प्रश्न पहिला, माणिकने कोणाला हाक मारली? उत्तर, बायकोला. प्रश्न दुसरा, माणिकच्या बायकोचे नाव काय? उत्तर, हिराबाई. प्रश्न तिसरा, हिराबाई कशी होती? उत्तर, चतुर. प्रश्न चौथा, माणिक व माणिकची बायको बैल शोधायला कुठे गेले? उत्तर, बैल बाजारात. प्रश्न पाचवा, लोकांनी कोणाला पकडले? उत्तर, चोराला.